हॅलो मंडळी, तर आज मी बनवत आहे शेवग्याच्या शेंगाची आणि डाळीची आमटी. बट डाळ मी कुकरला लावून घेणार नाही, डायरेक्ट आमटी करणार आहे. तर चला करूया स्टार्ट आता. तर हे बघू शकता शेंगाही फुटलेल्या नाही आहेत. तर ह्यामध्ये मी आता तेल टाकलेलं होतं, त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसण टाकत आहे, कांदा टमाटर ॲड करत आहे. एकेकांना वाटतं की अशी आमटी केल्याने शेवग्याच्या शेंगा फुटतात, बट फुटत नाहीत. एकदा ट्राय करून बघा, नक्की छान होईल. बट डाळ एक 10 मिनटं अगोदर थोडी भिजवून ठेवा, म्हणजे छान शिजेल. तर यामध्ये हळद, लाल तिखट आणि मीठ ॲड करणार आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घालू शकता. आम्हाला तिखट लागते म्हणून मी जास्त टाकलेली होती लाल तिखट. गाईज, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक देखील करा. तर आता ह्यामध्ये मी भिजवलेली डाळ इकडे ॲड केलेली आहे. एक 10 मिनटं तरी भिजवत ठेवा. ह्या बघा, शेवग्याच्या शेंगा टाकत आहे. शेवग्याच्या शेंगा अजिबातच फुटत नाही. एकदा नक्की करून बघा, खूप छान आमटी होते. ह्यामध्ये पाणी घालत आहे मी आता आणि 3 शिट्या देऊन घ्या. तर गाईज, आपली आमटी तयार आहे. आता बघू